देशाचे पंतप्रधान जर अशी डोके फिरल्यासारखी भाषा जर वापरत असतील तर आमचे कारागीर लोकांची उपासमारी करून उद्या आत्महत्या केल्याशिवाय आमचे राहणार नाही। सराफ व्यावसायिक 1 वर्ष काय 2 वर्ष राहू शकतील, पण त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कर्मचारी कारागिरांचं काय? वर्षभर सोनं खरेदी करू नका असं आवाहन पंतप्रधानांनी केल्यानंतर सोशल मीडियावर उपस्थित केला गेलेल्या या प्रश्नानं खऱ्या अर्थानं वास्तवाची जाणीव करून दिली आहे। देशभरात दरवर्षाला ज्वेलरी उद्योगाची उलाढाल 10 लाख कोटी रुपयांच्या घरात आहे। पंतप्रधानांचं आवाहन जनतेनं खरोखरच मनावर घेतलं तर या उद्योगाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो, कारण या उलाढालीत 30% 30 लाख कोटी रुपयांची घट येण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर एकूण 450 सराफांची दुकानं आहेत। त्यांच्यावर थोडे थिडके नव्हे तर तब्बल 30,000 कारागीर कर्मचारी अवलंबून आहेत। अर्थात त्यांच्या भरोशावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो। वर्षभर सोने खरेदीच झाली नाही तर दुकानं ठप्प होतील। दुकानदार 1 नाही तर 2 वर्ष तग धरतील। पण कर्मचारी कारागिरांचं काय? त्यांच्या हातालाच काम नसलं तर त्यांना कामावर ठेवणार तरी कोण? खिशातून तोही फुकटचा पगार देऊन कोण त्यांना पोसणार नाही। त्यामुळे पंतप्रधानांच्या आवाहनाचा थेट फटका हा हातावरच्या घटकांना बसणार आहे। त्यामुळेच या आव्हानाला सोशल मीडियावरून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे।